अवस्था म्हणजे तुम्ही काय करता माहिती आहे का, फक्त युजच करून ठेवता, पूर्ण करत नाही, ही अवस्था आहे. तुम्ही फक्त खोदून ठेवतात. काल 3 जण पडले साहेब. सगळी यंत्रणा लाव. काय तुम्ही ते म्हटले ना काल, ते 100-150 काही लोक आहेत, तर ते तुम्ही आणा मनसरवरनं काय म्हटले होते मला त्या दिवशी. आणि एकदाचं हे पूर्ण करून घ्या. हे खूप म्हणजे नारायणगावकरांना आहे ना खूप त्रासदायक विषय झालेला आहे. आणि ह्या साईडला बघा सगळं गटर झालेलं आहे अक्षरशः. म्हणजे इथे ना हे बघा, हे तुम्हाला आता व्हिडिओ कॉल करून दाखवले. अतिशय अवघड झाले अवस्था साहेब. बघा पाणी अजूनही चालूच आहे पूर्ण. आणि हे नारायणगावचं आहे ना, आता ग्रामपंचायतचं जो आता प्लॅन झालेला आहे जलजीवनचा, तर ते बिस्लेरी प्लॅन्टचं पाणी आहे. हे बघा सगळं पूर्ण गटार. आता याच्यात आहे ना साहेब, कोण जर पडलं, हा बघा जरा काहीतरी करावं व्हायचं, नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं करावं लागेल. अशी परिस्थिती आहे सध्या. बघा भाऊ, काम चालू झाल्यापासून आहे ना, हा ठेकेदार फक्त 2 तास येतो, काम करतो निघून जातो. कुठलंही काम पूर्ण करीत नाही हा ठेकेदार. तर तुम्ही विचार काय करणार आता. ही जर दोन्ही बाजूला जाऊन दवाखाने आहेत, इथे ड्रेनेजचं पाणी आहे, त्यांनी खणून ठेवल्यापासून ड्रेनेजचं पाणी आहे. हा ड्रेनेजचं पाणी उपसवून तिकडे रस्त्यावर टाकतो. म्हणजे आरोग्य मंदिरं अक्षरशः नरकामध्ये जमा झाली. कोल्हे साहेबाचं हे काम चालवून वर्ष झालं. वर्षभरामध्ये कुठलीच कामाची प्रगती नाही. रात्रीचं येऊन 12 वाजता, मला वाटतं 11 वाजता काढले त्यांनी. 11 ते 12च्या दरम्यान हे संपूर्ण अतिक्रमण जे काय आहे ते काढण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये अनेक अशा समस्यांनी हे जो काय रस्ता घेरलेला आहे. आणि रस्ता घेरलेला असताना बघा आत्ता अवस्था, मी आता सार्वजनिक बांधकाम जाधव साहेबांना फोन केला होता आणि त्यांना ते पाणी दाखवले. म्हणजे ह्यामध्ये कसं आहे माहिती का, की ग्रामपंचायत असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, ठेकेदार असेल, अधिकारी असेल, यांनी लक्ष देऊन काम हे जे काम केलं पाहिजे. आणि काम नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या नागरिक समस्या मांडतात. पण याच्या त्या ठिकाणी ठेकेदार नाही, अधिकारी नाही, अतिशय दुरावस्था आहे. आणि ह्या कामाला त्या दिवशी मिटिंग घेऊन सांगितलं होतं मी, जवळपास 1 महिना झाला, 2-3 दिवस झाले. त्यांनी सांगितलं की या फेब्रुवारी महिन्यापर्यंत, म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत हे काम एंड करू. आता ते सांगून 8 दिवस झाले अधिकाऱ्यांनी, पण दुर्लक्ष आहे. या ठिकाणी हे जो प्रश्न सुटला नाही तर संबंधित हे ह्या ठिकाणचे रहिवासी असतील, आम्ही घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला करावे लागेल. हा आणि आता शेवटचा इशारा आहे. सलीम भाई, काय समस्या आहे नेमकी? अहो, समस्या हे 8 दिवसापूर्वी एक माझ्या तिथनं ते खांदून ठेवलेलं आहे. त्यांनी ते खांदून ठेवलं आहे. त्यांना आम्ही हेच म्हणतो आहे का बुवा लवकरात लवकर काम करा. त्यांचे कामगार फक्त 3 कामगार हे जे काम करतात. इथं आता हे ड्रेनेजचे लाईन आहेत, हे ते पाणी सगळं होतं आहे. हे आरोग्याला किती धोकादायक आहे. हे पाणी जे खड्ड्यामध्ये साठतं ते त्या JCBच्या साह्याने काढतात आणि ते रस्त्यावर टाकतात. त्या रस्त्यावर टाकलेल्या पाण्यामुळे लोकांना यायला जायला किती त्रास होतो आहे. तो चिखल होतो आहे. कित्येक लोक काल स्लिप होऊन पडले इथं, ते माईला पडले येता जाताना. हे याच्यावर कोण लक्ष द्यायचं? हे एकतर लवकर काम करून घ्यायचं तर ते करत नाही, काय नाही. कामगार वाढवा म्हणतात तर ते वाढवत नाही. हे आज 3 महिन्यामध्ये काम होणार होतं म्हणतात. आज त्याला मागच्या वर्षी काम चालू झालेले, हा जानेवारी उगवला आहे तरी हे काम संपत नाही. ही एक साईड होत नाही अजून, तर पूर्ण काम कधी व्हायचं आहे? कामगार दिवसभर काम करतात का? काय जे कामगार दिवसभर काम करतात ते थोडंफार काम करतात का जातात ते? यांनी लक्ष द्यावे, ठेकेदारांनी लक्ष द्यावे किंवा ते अधिकाऱ्यांनी द्यावे. स्थानिक लोकांनी जरा याच्या संदर्भात आता सांगता येत तर त्यांनाही त्रास होतो आहे का नाही. इथं दवाखाने आहेत, आरोग्याला त्रास होतो हे पाण्याचं. तिथं एखादं पडलं किंवा काय, मागच्या 15 दिवसापूर्वी एक माणूस पडला होता, त्याला आम्ही काढलं रात्रीच्या वेळेस वर. इथं काय आहे का नाही, साईडनी खड्डे खाणून ठेवलेले. पडल्यानंतर हे होतं किंवा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? सर्वसामान्य लोकांचं यांनी जरा हे पाहिलं पाहिजे ना, का बाबा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. इथं धंद्या पाण्याची लोकांचे बंद आहेत किंवा काय, याच्या संदर्भात तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. वर्ष आलं काम चालू आहे, तुम्ही म्हणता बंद करतो काम. म्हणजे तुम्हाला अडचण नेमकी काय? काम बंद करायची अडचण काय तुम्हाला? आता अतिक्रमण आहे. अहो तुम्ही फक्त खोदून ठेवता.
तुम्ही फक्त खोदून ठेवता, पूर्ण करा ना तुम्ही. चालेल ना मागून काम, हे काय आलं इथपर्यंत. काय 2 तास तुमचे कर्मचारी 2 तास काम करतात फक्त. 2-4 बघा ना तुम्ही. अहो साहेब बघा, तुम्ही लोक सांगता, आम्ही नाही सांगत. बांगर साहेब इथं 2 हॉस्पिटल आहेत, तुम्ही हे पाणी काढता आणि रस्त्यावर टाकता. या हॉस्पिटलमध्ये हे आरोग्याचे मंदिर आहे, ते नरकपुरी झाली. हे गटारचं पाणी तुम्ही रस्त्यावर टाकता तुम्ही. आणि तिथं काल 2 महिला पडल्या, त्या तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार होता. मी त्यांना म्हणलं करू नका, थांबा जरा. अहो सांगू मग आता येईल नाही काही तुम्ही. नाही तुमच्या हातात नाही, लोक पडतं त्याचं काय, लोकांना त्रास होतो त्याचं काय. मग अहो मी नाही बोलत, लोक म्हणतात मी नाही चला बोलून. मग